हा राडा झालाय कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये। फुटबॉल विश्वातील लोकप्रिय खेळाडू लिओनेल मेस्सी भारताच्या दौऱ्यावर आलाय। मेस्सीच्या दर्शनासाठी चाहत्यांनी विमानतळापासून कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियम पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी केली। स्टेडियम मध्ये जाऊन मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी 12,000चं तिकीट विकत घेतलं। मात्र स्टेडियम मध्ये आल्यानंतर मेस्सी काही मिनिटातच तिथून निघून गेल्यानं चाहत्यांची घोर निराशा झाली। अनेकांना मेस्सीचा चेहराही नीट पाहता आलेला नाही आणि फुटबॉल विश्वातील या हिरोनं केलेल्या घोर निराशेमुळे चाहत्यांनी एकच राडा केला। स्टेडियम मध्ये हाताला मिळतील त्या वस्तू उचलून फेकून देत चाहत्यांनी थेट मैदानच गाठले। मैनेजमेंट को ये सोचना चाहिए, जब हम इतने दिनों से इतने एडवर्टाइजमेंट कर रहे हैं कि बाहर से कोई आ रहा है, हम लोग दिखाएंगे उनको, हम लोगों को जमा कर रहे हैं, तो हमको देखने का एक मौका दिया जाए। मैं जब आया इतना बुरा मैनेजमेंट, पूरा देखना आया, चेयर वेयर फेंक रहे हैं, मेरे दोस्त को लग भी गई, अभी हॉस्पिटल गए हैं। पूरा ये जो ऑर्गेनाइजेशन है जे मिस्टर सताद्रु दत्ता को भी कि यू गॉट 100 on 100 ऑन योर मैनेजमेंट स्किल्स। दरम्यान 14 डिसेंबरला मेस्सी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम मध्ये येतोय। आता कोलकात्यामधील मेस्सीच्या चाहत्यांनी घातलेला राडा पाहता मुंबईतही सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। मेस्सीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईतही गर्दी होणार हे निश्चित आहे। मात्र या गर्दीचं व्यवस्थापन आणि चाहत्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कोणती खबरदारी घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।